थांबा ना, तुम्ही कशाला जाताय? सत्यदादांनी पकडलंय ना त्याला, ते आणतील इकडे. नाही, मी जर गेले नाही तर सत्य मारून टाकल त्या माणसाला. आय एम सॉरी मॅडम, मला एवढंच म्हणायचं आहे की या क्षणाला या लॅपटॉपमध्ये काही एव्हिडन्स मिळत आहे का हे शोधणं जास्त इम्पॉर्टंट आहे. सत्यदादा आहे ना तिथे. आणि मॅम, इन्स्पेक्टरच्या निगराणीत जर मला काही एव्हिडन्स सापडले तर ते ओपन करायला जास्त सोयीस्कर होईल. उगाच माझ्यावर नंतर ते लिगल इश्यूज व्हायला नको. प्लीज मॅम, हॅव अ सीट. मी तो नाहीये, तुम्ही समजा तुम्ही नाहीये. तू नाही असतो ताई, एक नंबरचा खोटोड आहे तू. खूप मी सांगतो तुम्हाला, थांबा, मी सगळं सांगतो. थांबा, मी सगळं सांगतो, सगळं सांगतो. हे बघा, तुम्ही समजताय तुम्ही नाहीये. खोटं बोलत नाही असं. खोटं नाही बोलत आहे, आई शपथ सांगतो. हे बघा, माझ्याकडे पैसे बघ. एका माणसाने मला तिथे बसायचे पैसे दिले होते आणि एवढे पैसे मिळणार म्हणून मी बसलो. मी खोटं नाही सांगत आहे. आणि तुम्ही जिथे मला पाहिलं ना, तिथंच तो माणूस बसलाय. अजूनही तिथंच आहे तो माणूस. खोटं बोलत नाही असं. नाही, खोटं नाही बोलत आहे. खोटं बोलला असला तर मला पोलीस स्टेशनला घेऊन जा. दादा, खरं बोलत असेल का? मॅडम, तुम्ही सत्यदादाचं टेन्शन नका घेऊ. एवढ्या दिवसांमध्ये मी सत्यदादाला ओळखलंय. त्यांना कायदा समजतो. ते कोणाला जीवानिशी नाही मारणार. तुम्ही प्लीज फोल्डर्स चेक करा ना मॅम. जस्ट अ मिनिट. मी बघतो. इतके सारे फोल्डर्स बनवून ठेवले त्या माणसानं. काय असेल या फोल्डर्समध्ये? मॅम, यात तर सगळे तुमचेच फोटोज आहे. बापरे, एवढे फोटोज? मंजिरी मॅडम, मला तर वाटतंय हा तुमच्या नकळत खूप जवळून फोटोज काढले त्याने. म्हणजे दिवस रात्र हा तुमच्याच मागावर असतो वाटतं. माझ्या नकळत फोटो काढले ते सगळे. मॅम, पण एवढे फोटोज? पूर्ण लॅपटॉप तुमच्याच फोटोने भरलंय. किती वियर आहे ना हे. इतके सारे फोटोज. हा मुलगा माझ्या एवढ्या जवळून फोटो काढत होता आणि मला भनक पण नाही लागली. मला संशय कसा नाही आला? हो ना मॅम, एका पोलीस इन्स्पेक्टरला संशय नाही आला. म्हणजे खूप स्मार्ट दिसतोय हा मुलगा. स्मार्ट नाही, विकृत आहे, विकृत. सत्य घेऊन येऊ दे त्याला आता. नाही, कायद्यानं धडा शिकवला ना बघाच. हा दूर कसलाय माहित नाही. कुठेतरी वनवा पेटला असेल. अरे, सेक्युरिटी जाळली वाटतं कोणीतरी. हा काहीतरी वेगळंच दूर आहे. बस, हेच तर हवं तुम्हाला. तू, मी आणि हा एकांत. मंजू, बघतेस ना तू किती काय करायला लागतंय मला तुला मिळवण्यासाठी. मला माहिती आहे तू सहज ऐकणाऱ्यातली नाहीये, पण मी सहज गिव्ह अप करणाऱ्यातला नाहीये. हो मंजू, 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 माझं खरंच खूप प्रेम आहे का तुझ्यावर. मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं ना, तर चोराची धुलाई करताना टुक टुक टुश, उफ, कसली डॅशिंग वाटत होती तू. आणि त्यात तुझं हे सौंदर्य. तेव्हाच माझ्या हृदयाची घंटी वाजली, टुंग. मंजू, मला जशी लाईफ पार्टनर हवी होती ना, तू अगदी तशीच आहे.
अ परफेक्ट मॅच. वाघमारेनं फोन केला पाहिजे. सत्या, वाघमारे प्लीज फोन उचला. वाघमारे प्लीज. वाघमारे मंजू बघते ना कोणाचा फोन येतोय तो. सत्या, आता काय झालं? चैत्या, वाघमारे फोन उचलत नाही. नक्कीच काय तर गडबड आहे. वाघमारे संकटात आहे. चल लवकर. मंजू डोंट यू वरी. आपल्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी कायमचा संपवणार. मंजू, एकदा की तुझं आणि माझं शुभमंगल सावधान झालं ना की मग कसलंच टेन्शन नाही. आपल्या प्रेमाच्या वाट्यातल्या सगळ्या अडचणी छूमंतर होतील. बस मग काही टेन्शन नाही. मग त्यासाठी लग्न करायला लागेल ना. आणि ते आत्ता होणार आहे. आत्ताच होणार आहे. टाडा, हे बघ, कुंकुही रेडी आहे. मला माहिती आहे मंजू, तुला हे असं आवडणार नाही. तुला न सांगता, तुला न विचारता. बट आय एम डॅम शुअर आपलं एकदा लग्न झालं ना तर तुम्हाला नक्कीच नाकारणार नाही. तुला माहिती आहे, माझ्या इतक्या दिवसांचं एकच स्वप्न होतं, तुझ्याशी लग्न करायचं. माझ्या नावाचं कुंकू तुझ्या भांगेत धरायचं. आणि आज ते स्वप्न साक्षात साकार होतंय. मिस मंजिरी या मिस्टर आर्यनची मिसेस होणार आहे. मम्मी कसं टेन्शन घेता एवढं? ठीक आहे, आता नव्हता त्या आर्यनच्या नशिबात पाहुणचार. बाकी सगळं बेत एकदम भारी झाला, एकदम टेस्टी. तुझी ते एक नंबर. खाऊन बघा. खाली भाजी काढा तुझ्या होबला कुठली. ही सपनी, त्या पोराशी चांगली ओळख करून त्याच्याशी संबंध वाढवणं गरजेचं आहे. बघ कसे, आता किती दिवस मी असं महिला प्रदेश अध्यक्ष पदावर समाधान मानणार. दिल्ली गाठायची मला, दिल्ली. त्यात काय एवढं? जयला सांगू ना आपण, तो 2 तिकीट काढून दिली फ्लाईटची. जाऊ आपण दोघी दिल्लीला. मला ते इंडिया गेट बघायचंय, ताजमहल पण. आणि मी काय म्हणते, शॉपिंग पण करून येते तो सरोजिनी मार्केट मधनं. हात मिळालेस का तू? दिल्लीला काय फिरायला नाही जायचं? हे का आता मग कसं जायचं उगं बिनकामाचं? ये सपनी, तुझ्या नानाने काय कंदी पड्यावर तुझ्या आत्ता देखली होती का ग? नुसतं खाणार लक्ष आहे बघ तुझं. अगं त्या आयरनला आपल्या बाजूने कसं करता येईल ह्याचा विचार करायचा सोडून का नाही हादरत बसतीस तू. जा बस, ते कुठं गेला काय माहिती. ती सत्याने बी काय बाई, आता ही संधी कुठल्या संकटात नाही अडकली म्हणजे मिळवलं. वाघमारे, हो आर्यन भाऊ, आर्यन भाऊ, हो आर्यन भाऊ. यार, अरे दोघं बेशुद्ध कशी झाली? काहीच कळ ना दादा. आर्यन भाऊ उठा की. हो आर्यन भाऊ. वाघमारे डोळे उघडा. वाघमारे, दादा कसला वास येतो खरं?
केमिकलचा वास आहे. नक्कीच केमिकलचा वापर करून यांना बेशुद्ध केलंय. अरे पण ही शुद्धीवर पण येणार. अरे करायचं काय आता? इथनं निघूया आधी. यांना घरी घेऊन जाऊया. उचला त्याला, उचला लवकर उचला. मम्मी कसलं एवढं टेन्शन घेत आहे? त्यापेक्षा सत्यभाऊजीला फोन करा ना, विचारा कुठे येतो आर्यन. मी काय म्हणते, एक काम करा, त्या आर्यनला आज रात्री परत जेवणासाठी आमंत्रण देऊन टाका बघा. परत नव्यानं करू सगळा बेत. तसं मी आपल्याला कुठं राबायचंय किचन मध्ये, आहेत की मुलकर्णी त्या माहिले की. कवा कवाच हुशारीचं बोलतेस बघ तू. कवच तसंच करू आपण. पण हे कुठं असतील काय माहिती आता. मम्मी सवय आई अमरी लवकर या, लवकर या. सावकाश 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 नका सावकाश. कसली दिसत त्या म्हणजे वहिनी? सवय पाणी घेऊन ये. पाणी घेऊन ये पटकन. पाणी आण, पाणी आण पटकन. काय झालं तिथे? शांत व्हा, काही झालेलं नाही. शांत व्हा, शांत व्हा. पाणी आण पटकन, पाणी आण. बाजूला सर, बाजूला सर. सावकाश सावकाश सावकाश. मला डोळे उघड ग. वाघमारे सत्यदा जेव्हा सांगा ना काय झालं. ती का उठत नाहीये, काय झालंय तिला? मी इथे. दादा हे मंजू, काय झालं? आपण तर फॅक्टरीमध्ये होतो ना. काय झालं मंजू मॅडमला? त्या बी बेशुद्ध झाल्यात. मला सांगा तिथं अचानक काय घडलं? तुम्ही दोघं बेशुद्ध कसे झाला? काय आठवतंय का तुम्हाला? अरे हो सत्यदादा, तुम्ही त्या मुलामागे गेला होतात आणि मी आणि मंजू मॅडम आम्ही पण तुमच्या मागेच येत होतो की अचानक आम्हाला ते लॅपटॉप दिसलं तिथे आणि काही एव्हिडन्स मिळत आहे का काय म्हणून आम्ही चेक करत होतो लॅपटॉपमध्ये आणि बघितलं तर लॅपटॉपमध्ये सगळे मॅडमचेच फोटो होते. आणि मग आम्ही जेव्हा ते फोटोज चेक करत होतो तर अचानक कुठून तरी एकदम असं धूर झाला आणि काही दिसेन असं झालं. डोळ्यांची अशी जळजळ व्हायला लागली आणि अचानक मागून कोणी मला डोक्यात मारलं. मी जागेच खाली पडलो आणि त्यानंतर काय झालं ते नाही आठवते. अचानक धूर कुणी सोडला असेल? ह्या पुरीच्या मागे जो कोण लागले की नाही त्याच्या पायी बाकीच्यांना कशाला त्रास? मम्मी आता तू सुरू होऊ नकोस प्लीज. सत्या, मग लोकांच्या लेकराला काही झालं असतं म्हणजे कशाला रिस्क येऊन गेला होता तुम्ही? मम्मी आता दिसतंय की ते ठीक आहेत आता. भवानी मातेचे कृपान पूर्वजांची पुण्य आहे म्हणून मोठं संकट टळ म्हणायचं. मग तसं समज आणि आता गप्प बस प्लीज. सत्यदाजी, आपण दीदीला रूम मध्ये घेऊन जाऊयात का? तिला थोडी मोकळी हवा मिळेल, तिला त्रास व्हायचा नाही. चला ना. हा ठीक आहे. हा जा घेऊन तुझ्या दिदीला. लय मोठा पराक्रम गाजवलाय ना तिनं. दीदी मान. मम्मी जरा शांत बस. सावकाश दादा. आर्यन बाळा, चल तू पण आराम कर. नाही नाही मम्मी साहेब, आता बरं वाटतंय मला, मी निघतो. नाही मी तुझं ऐकणार नाही अजिबात. तुला आराम करायचा आतमध्ये. घे दे. अरे बघ चला, तुमचं डोकं बी दुखत असेल मिळून दाखवतो तुम्हाला. चला ये सवय येत रे सर. ये सावकाश. सावकाश.
वाघमारे? वाघमारे हो, उठता कशाला तुम्ही? बरं थांबा, माझं सारखं टिकून बसा. हा, सत्या, आपण फॅक्टरीत होतो ना रे? मग इथं कधी आलो? हा, रात्र झाली. सत्या, मी किती वेळापासून बेशुद्ध आहे? का किती दिवस होते? अरे सांग की सत्या. वाघमारे शांत व्हा. हे बघा, आत्ता फक्त दुपारची रात्र झाले, आत्ताच अंधार पडलाय. तुम्ही फक्त काही तासच शुद्धीत नव्हता, त्यामुळे शांत व्हा. आर्यन बाळा, हा इथंच आहे. फोटो काय झालं? फोटो काय हातात तुझ्या? किती छान जोडप आहे ना, सच अ क्यूट कपल. हा? बरं वाटतं का तुला आता? हो हो, आता जरा बरं वाटतंय. हे बघ रे, बस इथं. आणि ह्यो जरासा ज्यूस पी. तुझ्यासाठी मोसंबीचा ज्यूस आणलाय, एकदम स्वीट आहे माझ्यासारखा. वयात मम्मी स्वतःला काय मोसमी म्हणतो हवे तो? हे बस, घे तू, तुला बरं वाटत. थँक्यू मम्मी साहेब, तुम्ही किती स्वीट आहात, एकदम सिम्पल अँड स्वीट. साताऱ्यातले एवढे मोठे नेते आहात तुम्ही, म्हणजे साताऱ्यात VIP VVIP लोकांमधले एक, तरी तुम्ही घरात सगळ्यांशी किती मायाने काळजी घेता. अगदी तुमच्या नावासारखा, माया सुर्वे. एकदम मायाळू आहेत तुम्ही. एक खरं सांगू का? सांग की. नेता असावा तर असाच, अगदी तुमच्यासारखा, एकदम ग्राउंड लेवलवर जाऊन काम करणारा, लोकांची काळजी करणारा, लोकांना आपलासा वाटणारा. मम्मी साहेब, तुमच्याकडे बघितलं ना तर असं वाटतं की तुम्ही लोकांचे आधारस्तंभ आहात. मम्मी साहेब, येत्या काही वर्षात तुम्हाला मंत्रीपद मिळतंय का नाही बघाच. अयो, मंत्रीपद मिळाल्यानंतर समजा करते मी, मग नंतर तुझी काळजी घेते मी. काही बोललात का? हा म्हणजे तुझ्या तोंडात साखर पडो असं म्हणायचं बघ बाळा मला. बरं ते जाऊ दे. तुझं वडील केंद्रीय मंत्री आहेत ना, विलासराव पाटील, त्यांच्याबद्दल सांगते जरा. म्हणजे कसं आहे, इथं सातारा आली का त्यांचा पाहुणचार करता येईल ना मला. त्यांना काय आवडतंय काय नाही, जर त्यांच्याबद्दल माहिती असली बरी. खरं सांगू ना, माझे वडील एकदम साधे आहेत, तुमच्या भाषेत सिंपल. त्यांना स्वतःसाठी काहीच नकोय, पण इतरांसाठी ते नेहमी धडपडत असतात. गेले कित्येक वर्ष राजकारणात आहे, सतत दौऱ्यावर, कधी मुंबई, दिल्ली, फॉरेन, सिंगापूर. नका विचारू, म्हणून मला कधी त्यांचा पूर्ण वेळ मिळालाच नाही. हा, आता राजकारणातला माणूस म्हणलं की ते आलेच की ओघानी समज. आणि तुझी आई? आई मी लहान असतानाच गेली, तुम्हाला बोललो ना. हा, सॉरी, तू सांगितलं होतं इसरलेच बरं का मी. नाही, इट्स ओके. पण मम्मी साहेब, आज तुम्ही आईची उणीव भरून काढली. थँक्यू. आर्यन बाळा, मी तुझ्या आईसारखीच आहे असं समज. आणि ही घर काही तुला फरक नाही, ही तुझंच आहे असं समज. सो स्वीट ऑफ यू. किती मोठं मन आहे तुमचं, अगदी माझ्या पप्पांसारखं. यू नो वॉट, माझे पप्पा माझी खूप काळजी करतात. नेहमी माझ्याबरोबर ते सिक्युरिटी फोर्सेस पाठवत असतात. अजून एक आतली गोष्ट सांगू? आतली गोष्ट? मी खासदार विलास पाटलांचा मुलगा आहे, हे साताऱ्यात कोणालाच माहित नाही. म्हणजे माझ्या मित्रांनाही नाही. खूप सिक्रेट लाईफ जगतोय मी. आज तशी कंडिशन आली म्हणून मी तुम्हाला बोललो, नाहीतर आजवर मी कोणालाच सांगितलेलं नाहीये. कारण यू नो वॉट, मला माझ्या वडिलांच्या ओळखीवर पुढे नाही जायचं आहे. मला स्वतःची ओळख निर्माण करायची आहे.
बघितलं का स्वप्ने किती उच्च विचार आहेत ह्याचे. वय वय किती बाई गुणाचं लेकरं आहे ते. आयरन बसून ज्यूस पितो हा? बस. आली का मंजू शुंठीवर? मंजू अगं कसं वाटतंय ग आता? हा अगं बरं वाटतं ना तुला? बरी आहे बरी. सवय जा, मी ज्यूस करून ठेवलं तेवढं घेऊन ये मंजूसाठी. हा आणते. दीदी डॉक्टरांना बोलूयात का? नाही नको. ठीक आहे, मी फक्त डोकं जड आहे थोडं. मंजू पण अगं काय झालं तो तुला आठवतंय का? म्हणजे दूर कुणी केला होता? कुणाला बघितलंस का तिकडं तू? मी लॅपटॉप मध्ये फोटो बघत होते आणि तितक्यात दूर जरा कुठून आला काय माहिती. त्यानंतरच काहीच आठवत नाही मला. सत्या, तो माणूस तुम्ही त्याच्या मागावर गेला होता ना? काय झालं? सापडलं? पकडलं त्याला? नाही ना, तो माणूस तू नव्हताच. यावेळी बी त्या माते फिरून आपली दिशाभूल करण्यासाठी कुठल्या तरी भलत्याच माणसाला तिथं बसवलं होतं. परत एकदा येड्यात काढलं त्यानं आपल्याला.